हे आहे केज पंचायत समितीचं मैदान। खरं तर बारमाही या मैदानावर वेगवेगळे उपक्रम चालतात आणि शुक्रवारी इथं शुक्रवारचा बाजारही भरला जातो। मात्र या मैदानाला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न नेहमी पडतो, कारण या मैदानावर कसलंच कुणाचं नियंत्रण नाही आहे। केज पंचायत समितीला जेव्हा एखादा प्रश्न केला जातो तेव्हा ते हे मैदान केज नगरपंचायत वापरते, त्यामुळे त्याच्या स्वच्छतेचं पूर्ण जबाबदारी ही केज नगरपंचायतची असल्याचं सांगतात। आणि दुसरीकडं हेच केज पंचायत समिती 250 रुपयावर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांना म्हणा किंवा जे काही वेगवेगळे खेळ असतील किंवा इतर प्रकारचे माध्यम असतील त्यांच्यासाठी भाड्यानं हे मैदान दिलं जातं। आता हे भाड्यानं देण्याला कुठलाही विरोध नाही, कारण केज शहरात वेगवेगळे चांगले उपक्रम पार पडले पाहिजेत, याच्यात कुठलीही शंका नाही। मात्र हे करत असताना या ठिकाणी ज्या प्रकारे या मैदानाची स्वच्छता राहायला हवी, आपण बघू शकता शुक्रवारचा बाजार पार पडून जवळजवळ आज 4 दिवस झालेले आहेत। आज मंगळवार आहे, आज 27 मे मंगळवार आहे आणि या मैदानावर आपण बघू शकता की प्रचंड घाण आज बी या ठिकाणी उचलली गेली नाही। खरं तर केज पंचायत समिती आपल्याला माहिती पाहिजे, जवळजवळ एका भाजी विक्रेत्याकडून 15 ते 20 रुपये एवढी मोठी वसुली या ठिकाणी करतात, मात्र त्यांना सुविधा अजिबात मिळत नाहीत। केजमध्ये कोणत्याच नगरपंचायतच्या काळामध्ये किंवा कोणाच्याच काळामध्ये याकडं लक्ष दिलं गेलं नाही। फक्त ठेका दिला जातो आणि त्यानंतर ठेकेदार मात्र कसून अगदी वसुली करतात, लोकांकडून दमदाटी करून वसुली करतात। 15 रुपये 20 रुपये आणि मग काही ठिकाणी तर यापेक्षा जास्त असल्याचं बोललं जातं आहे, मात्र ते पाहावं लागेल। तर अशा प्रकारची या काही गोष्टीवर कधीही प्रकाश पाडला की लगेच कुणीतरी कुठंतरी याच्यावर बघा हे झालं ते झालं किंवा हे नाही सांगायला पाहिजे ते नाही सांगायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतात। पण आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जबाबदारी आहे कुणाची नेमकी? प्रत्येकानं जर हात वर केले, आम्ही नेहमी म्हणत असतो तुम्हाला जर या समाजानं या जनतेनं काही अधिकार दिलेले असले ते अधिकार वापरा। हेच मैदान आहे जे मागच्या काही दिवसामध्ये खेळासाठी वापरलं गेलं आणि ठीक आहे, खेळासाठी सध्या केज शहरात मैदान नाही आहे, नाही म्हणता येत नाही। जे क्रीडांगण आहे ते आता पार 5-7 किलोमीटर दूर पिसेगाव इथं आहे, त्यामुळं मुलं तिकडं जायला तयार नाहीत, युवक तिकडं जात नाहीत। इथल्या इथं छोट्याशा मैदानावर कुठंतरी आपलं वेळ काढून, कारण इथं लोक बघायला बी त्यांना हवेत, त्यामुळं ते दूर काही जात नाहीत। आपण बघू शकता या मैदानाची अवस्था आजची। इथंच मैदानात याच गेल्या आठवड्यामध्ये खेळ पार पडलेले आहेत आणि आज या मैदानाची अवस्था अशी आहे। आमचं म्हणणं एकच आहे की केज शहरातील लोकप्रतिनिधींनी आणि इथल्या जबाबदार लोकांनी खरं तर आता भूमिका घेणं गरजेचं आहे। खेळाचं मैदान नक्कीच हवं आहे, परंतु केज शहरात ते जवळ असावं यासाठी कुणीच कधी प्रयत्न केलेले नाहीत। कुठलाही विकास करताना कुठलाही दूरदृष्टीचा विचार कधीच केला नाही। दवाखाना जेव्हा की दवाखान्याला पुरेशी जागा केज शहरात उपलब्ध होती, त्यावेळेस तो दवाखाना कोणत्याही कारणानं, राजकीय इच्छाशक्ती असेल किंवा काही कारणानं, तो पार 2 ते 3 किलोमीटर दूर नेला शहरापासून, ज्याचा परिणाम असा झाला की लोकांना अगदी तिथं जाण्यासाठी पैसे मोजावे लागतात। म्हणजे इलाजापेक्षा खर्चच इतका मोठा आहे की ते लोक जाण्याचं सुद्धा टाळतात। उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असूनही लोक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, त्यापेक्षा खाजगी दवाखान्यातच एखादी ट्रीटमेंट घ्यायला ते म्हणजे जास्त पसंत करतात। आमचं म्हणणं आहे की केज पंचायत समितीनं हे मैदान ज्यांना दिलेलं आहे त्याच्यावर नियंत्रण त्यांचं हवं आहे। जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा ते म्हणतात की द्यायला पाहिजे, हो ठीक आहे, पण या मैदानाची काळजी मग येणाऱ्या पैशातून त्यांनी करायला पाहिजे। या मैदानाचा पाणी निचरा जो आहे तो कधीच करण्याचा प्रयत्न केलेला नाही। आपण बघू शकता या ठिकाणाहून या भागातील अहिल्यादेवी नगर भागातील जवळजवळ मग ते त्या भागामध्ये अहिल्यादेवी नगरच्या सानिध्यात असलेले शाहूनगर असेल किंवा खाली गणेशनगर असेल, या भागातले मुलं आणि महिला खरं तर काणेर रोडकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात। मात्र खेळावाले जेव्हा आयोजक असतात, खेळ आयोजन करणारे, ते इथला रस्ता बंद करतात, चक्क मोठी नाली खोदतात आणि मुलांचा सायकलचा वगैरे रस्ता बंद करतात। मी 2-3 आयोजकाला लक्षात आणून दिलं होतं की हा रस्ता बंद करत जाऊ नका, कारण हे मुलांना जायला लागतो, लहान मुलं सायकलवरून इथं जातात। पण आपण बघू शकता हा कसा बंद केला आहे हा रस्ता। हे चिखल बघा, आणि या चिखलाचं कारण एकच आहे, हे पाणी निचरा होण्यासाठी खोलून नाली इथं पाहिजे आणि हे पाणी
बाहेर कानेरी रोडकडे जाण्यासाठी जी व्यवस्था इथं लांब नाही आहे. मला वाटते या ठिकाणी जो वकीलवाडी भागाला जोडलेली नाली आहे त्या ठिकाणापर्यंत हे पाणी जे आहे हे या ठिकाणाहून इकडं जर काढून दिलं, या नालीला, पुढं नाली आपल्याला दिसते इथं, त्या नालीला जर या भागात आपण बघू शकतो इथं नाली आहे, या नालीमध्ये जर हे पाणी काढून दिलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. या मैदानाचं पाणी जे निचरा होऊन मैदान नेहमी कोरडं राहू शकतं, पण त्यासाठी प्रयत्न कधीच झालेले दिसत नाहीत. कारण इकडची काळजी कोणालाच नाही आहे. मुलं कसे जातात, पालक कसे जातात आणि या सगळ्या गोष्टी आज आपण बघू शकता. जवळजवळ 4 दिवस झाले या मैदानाची स्वच्छता केज नगरपंचायत करू शकलेली नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, यासाठी फार मोठी यंत्रणा लागत नाही आहे. जी नेहमीची यंत्रणा आहे ती कामाला लावून फक्त ही स्वच्छता करण्याची गरज आहे. ती नगरपंचायतनं जरा वेळेवर करावी. प्रत्येकच गोष्टीसाठी आंदोलनं, निवेदनं मला वाटतं ही शोभा देणारं नाही. आणि तसं झालं की पुन्हा ओरड येते की सततच निवेदनं दिली जातात, सतत आंदोलनं केली जातात. पण या समस्या कधी सुटणार? मी आत्ता सांगितले आपल्याला, ही समस्या काही साधी नाही आहे. इथूनच ही मुलं आपण बघू शकता, ही जी आता आपल्याला म्हणलं, या भागातून ही मुलं आपली सायकल वगैरे कशी घेऊन जाणार? तुम्ही बघू शकता किती ही डीप खोल अशी नाली केली. मग ही जेव्हा त्यांचे खेळ झाल्यानंतर हे बुजून घेणं किंवा ती जशाच तसे करून देणं ही जबाबदारी नाही का आयोजकाची? परंतु ते ऐकत नाही आहेत. त्यावेळी जरा कुणी विरोध केला की त्याच्या अंगावर जायचं, त्याच्यावर टीका करायची आणि जबाबदारी मात्र पार पाडायची नाही. मग तुम्ही जेव्हा काही करता तेव्हा आपल्या जबाबदारी पार पाडा. लोक तुम्हाला बोलणार नाहीत, मात्र जबाबदारी पार बी पाडायची नाही आणि कुणी बोलू नये अशी भूमिका कधीच चालणार नाही आणि तसं शक्य बी होणार नाही. म्हणून आमची एवढीच इच्छा आहे की केज नगरपंचायतनं जोपर्यंत हे मैदान ते वापरत आहेत तोपर्यंत या मैदानाची स्वच्छता ठेवावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथले भाजी विक्रेते जे आहेत त्यांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या द्याव्यात. कारण अशा ठिकाणी कालच्या शुक्रवारच्या बाजारी बघितलं असेल, महिलांना इथं चालता आलं नाही आणि 4-5 वाजताच बाजार सगळा संपून गेला. कारण बाजारात येणंच शक्य नव्हतं, इतका चिखल झाला होता. याच्यासाठी या ठिकाणची जे थोडी व्यवस्था आहे ती थोडी केली. फार मोठा खर्च येणार नाही, फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो केज नगरपंचायतच्या प्रशासनाला, नसता मग आम्हालाही आमच्या आंदोलनाचे मार्ग स्वीकारावे लागतील. पुन्हा मात्र तोंड वाकडी करू नका की सतत आंदोलन निवेदन केली जातात. ज्या गोष्टी तुमच्या हद्दीच्या आहेत त्या तुम्ही कराव्यात अशी आमची नम्र विनंती आहे. आणि पलीकडं आपण बघू शकता या मैदानावर आज इतकी घाण आहे, स्वच्छता नाही. त्यामुळे ही मुलं जी आहेत सुट्टीच्या काळात, आता माहिती मुलं शाळेला सुट्ट्या लागल्यात, हे बघा या मुलांनी चक्क पंचायत समितीच्या हे क्वार्टर जे आहेत त्या खालचं जे ग्राउंड फ्लोअर आहे त्या ग्राउंड फ्लोअर पार्किंग झोन जो आहे या क्वार्टरचा त्या ठिकाणी खेळणं, हे क्रिकेट खेळायला आपण बघू शकता. या पार्किंग झोनमध्ये ही मुलं आता क्रिकेट खेळत आहेत कारण त्यांना जागा नाही आहे. याच्याहून तरी केजवासी जागे होतील अशी अपेक्षा करूया. प्रत्येक गोष्ट कुणी नाही, सगळ्यांनीच मनावर घ्यावं लागेल, तेव्हा कुठं या समस्या सुटू शकतील.